हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आपल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची आढावा बैठक या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष अमोल भेंगडे व शिवाजी कराळे पाटील यांनी आयोजित केलेली होती। त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्ष या नात्याने काही त्यांनी सुचवलेले जे नवीन संघटनेमध्ये या ठिकाणी सामील होणारे चे काही पदं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देविदासराव सकारामजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच राहुलजी नामदेवराव पाईकराव जिल्हा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच जिल्हा संघटक म्हणून गोपाळराव दत्तरावजी शेळके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हिंगोली तालुका अध्यक्षाच्या पदावर असलेले अमोल भेंगडे यांच्या सूचनेनुसार तालुका उपाध्यक्ष म्हणून गोपाळराव सुधाकरराव रेणके तसेच तालुका सचिव म्हणून गणेशराव केशवराव रेणके यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्यांना पुढील या संघटनेमध्ये सर्वांना या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्वांना शुभेच्छा देतो। आणि संघटनेचं जे भ्रष्टाचाराच्या समूल निर्मूलन करायचं आहे त्यासाठी ही संघटना रात्रंदिवस काम करणार आहे। एवढंच या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो। आमच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की जोपर्यंत ज्या पद्धतीने भ्रष्टाचार हे एक असं ग्रहण आहे, परकीयापासून देशाला जेवढा धोका भारतामध्ये नाही परकीय सत्तेपासून, त्याच्यापेक्षा मोठं ग्रहण या भारताला लागलेला भ्रष्टाचाराचं आहे। आणि हा जोपर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन होणार नाही, भ्रष्टाचार मुक्त भारत होणार नाही, तोपर्यंत भारत हा महासत्ताच्या वाटेवर असलेला भारत हा कधीही महासत्ता बनू शकणार नाही। त्यासाठी संघटना हे अहोरात्र प्रयत्न करते। या देशामध्ये भ्रष्टाचार सरांनी सांगल्याप्रमाणे जे भ्रष्टाचार होते, जे नेट पेपर होते, शेतकऱ्याचा जे प्रश्न आहे, जे विमा प्रश्न, भ्रष्टाचार असते, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, काही पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, लाईट बिलाचा प्रश्न, हे लाईट वेळेवर मिळत नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण वेळेवर मिळत नाही। आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक भारतामध्ये हिंगोली जिल्हा असा एक मागासवर्गीय जिल्हा आहे की जास्त भ्रष्टाचार माझ्या वतीने मी घोषित करतो। इथं भ्रष्टाचार हिंगोली जिल्ह्यात जास्त चालू आहे आणि हे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी संघटना अहोरात्र काम करेल आणि चांगल्या प्रकारे चांगले काम करेल। जे मित्रमंडळ माझे जे सोबत जे संघटनेत जुटलेले आहेत, नवीन पदाधिकारी आहेत, महिला आघाडी आहे आणि जे काही दुसरे काही पत्रकार समिती आहे, ते सोबत मिळून सर्व आम्ही भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करू आणि एवढीच आम्ही अपेक्षा करू।